बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी येते ती कोकणातून। सावंतवाडीतील रोणापाल सोनूरजी गावात परदेशी महिलेला बांधून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कराडीचं डोंगर या घनदाट जंगलात परदेशी महिलेला लोखंडी साखळीने बांधून ठेवण्यात आलं होतं। सकाळी एका गुराखीला महिला लोखंडी साखळीत बांधून ठेवली असल्याचं दिसलं। त्यांनी लगेच याची माहिती ग्रामस्थांना दिली। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून महिलेवर सध्या उपचार सुरू आहेत। त्या महिलेला कुणी बांधून ठेवलं आणि का याचा तपास सध्या पोलीस करतायत। आपले प्रतिनिधी विनय गोंजारे आपल्याला या संदर्भातील सविस्तर माहिती देतील। विनय, काय सविस्तर अपडेट? खरं आहे, आज सकाळी ही घटना उघडकीस आली जेव्हा गुराखी तिथे गुरं घेऊन गेले होते चारण्यासाठी। त्यावेळी त्यांना तिथे आवाज आला त्या जंगलामध्ये। रोणापाल सोनुर्ली ह्या गावांच्या मध्यभागी एक डोंगर आहे आणि ते मोठं घनदाट जंगल आहे। या जंगलामध्ये त्या महिलेला बांधून ठेवलं होतं। मोठ्या मोठ्याने आवाज आला त्यामुळे तिथे शेतकरी गेले। त्यांनी पाहिलं तर एका महिलेला बांधून ठेवलं होतं। त्यांनी मग पोलिसांना कळवलं आणि मग ती सगळी प्रकार सगळा उजेडात आला। पोलिसांनी तात्काळ तिला साखळदंडातून सोडवलं आणि उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलंय सध्या आणि याचा तपास सावंतवाडी पोलीस सध्या करतायत। धन्यवाद विनायक या सविस्तर अपडेटसाठी। तर कोकणातून एक धक्कादायक अशी माहिती, एका परदेशी महिलेला लोखंडी साखळीने बांधून ठेवण्यात आलं। तिने आरडाओरड केल्यानंतर एका गुराख्याने तिची सुटका केली आहे।